रामकृष्ण हरी भाग 30वा. रामाने कौशल्य मातेच्या महालातून सीतेकडे आले. सीतेच्या माली आली आणि सीतेला सांगितलं, सीते, कैकेयी मातेच्या आज्ञेनुसार मी 14 वर्ष दंडक अरण्यामध्ये वनवास भोगण्यासाठी जात आहे. तोपर्यंत तू माझ्या माता पित्यांची चांगल्या प्रकारे सेवा कर. सीतेनं सांगितलं, हे बघा पती, एक बोलू का? तुम्ही 14 सेकंद वनामध्ये चाललेला नाही, 14 मिनिट वनामध्ये चाललेला नाही, तुम्ही 14 तास वनामध्ये चाललेला नाही, 14 दिवस वनामध्ये चाललेला नाही, तुम्ही 14 महिने वनामध्ये चाललेला नाही, तुम्ही 14 वर्ष दंडक अरण्यामध्ये वनवास भोगण्यासाठी जात आहे. तुम्हाला ऊन लागणार आहे, वारा लागणार आहे, पाऊस लागणार आहे, काळ येणार आहे, वेळ येणार आहे आणि संकट पण येणार आहे तुमच्यावर. माझी एवढीच इच्छा आहे, पती त्या संकटामध्ये सहभागी होणं एक पत्नीचं कर्तव्य आहे, म्हणून मला तुमच्या सोबत येऊ द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.